जळगावच्या पिंपराडा परिसरात नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होत असून नळातून चक्क मातीच्या रंगाचा पाणी येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। पिंपराडा परिसरात ओमकार पार्क परिसरात दूषित पाण्याचा पुरवठ्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी एवढी पसरली असून नळातून मातीबरोबरच इतर कचरा येत असल्याने पाणी पिण्यायोग्य नसल्याची नागरिकांनी माहिती दिली आहे। महानगरपालिकेने पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीची तपासणी करून दुरुस्ती करण्याची मागणी यावेळी नागरिकांनी केली आहे। ऐन उन्हाळ्यात दूषित पाणी पुरवठ्यामुळे स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची भटकंती होताना दिसून येत असून पैसे खर्च करूनही यावेळी पाणी मिळत नसल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे। यावेळी पाणी नसल्यामुळे नागरिकांना पाण्याचे जार घेण्याची वेळ आली आहे। जळगाव शहरातील अनेक भागात दूषित पाणी येत असल्यामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे। या संदर्भातली माहिती आज दिनांक 28 एप्रिल रोजी पिंपराडा येथे माध्यमांना प्राप्त झाली आहे।